तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की रात्री सगळे अर्णवच्या घरी गप्पा मारत बसलेले असतात. अविनाश पेपर हातात घेतो आणि त्यातली बातमी वाचतो. पेपरमध्ये बातमी आलेली असते की दहिसर हायवेजवळ एका जंगल परिसरामध्ये एक बॅग सापडली आहे आणि त्या बॅगेत एका मुलीचा सापळा सापडलाय. 30 वर्षाची मुलगी असेल, बेवारस आहे, माहिती काहीच नाही आहे. पोलीस कसून तपास घेत आहेत. अंजली म्हणते, कोण असेल ती बिचारी मुलगी? राकेश ती बातमी ऐकून खूप घाबरतो. अर्णव म्हणतो, काही गुन्हेगार आहेत ना, त्यांना माहिती असतं गुन्हा केला की शिक्षा मिळणार, पण तरी पण गुन्हा करत राहतात, थांबतच नाही. हो ना जीजू? राकेश खूप घाबरतो आणि तो घाबरत दुसऱ्या रूममध्ये जातो. राकेश मनात म्हणतो, हे असं कसं होऊ शकतं? शलाकाची बॉडी पोलिसांना सापडली तरी कशी काय? मी तर खोलवर पुरून ठेवली होती. पोलिसांना पुरावा तर सापडला नसेल? राकेशचा थरकाप उडालेला असतो. तो ठरवतो की ही बॅग जिथे सापडली तिथे एकदा जाऊन यायचं आणि पोलीस चौकीत पण चौकशी करायची. आता राकेशने या शलाकाचा खून का केला असेल आणि राकेशपर्यंत पोलीस कसे पोहोचत आहेत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की अर्णव मेघनाला विचारतो, मेघना, तुला साखरपुडा करायचा आहे का? आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. मेघना डिसिजन घेते की तिला साखरपुडा नाही करायचा. मेघना तसं आपल्या आई वडिलांना सांगते. मेघनाचे आई वडील वल्लरीला नावं ठेवतात. मेघना नम्रताकडे जाते आणि नम्रताचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येते. आकाश, नम्रता एकमेकांना अंगठ्या घालतात आणि त्या दोघांचा साखरपुडा छान पार पडतो. दोघं सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. ईश्वरी अर्णवला बाजूला घेते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्हाला त्या दोघांचं प्रेम कळतंय, मग आपल्या नात्याचं सत्य का कळत नाही आहे तुम्हाला? प्लीज प्लीज एकदा विचार करा ना आपल्या नात्याचा. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. ईश्वरी नम्रताकडे येते. अर्णव ईश्वरीचा विचार करतो. ईश्वरीच्या वागण्याचा, तिच्या बोलण्याचा, सगळ्याचाच विचार करतो. अर्णवला कळत असतं की ईश्वरीची यात काही चूक नाही आहे, पण त्याचं मन मानत नाही. तर थोड्या वेळाने सगळे पाहुणे रावळे निघून जातात आणि घरातले सगळे गप्पा मारत असतात. आजी म्हणतात, चला, खूप छान गोष्ट झाली आहे. आकाश आणि नम्रताचा साखरपुडा झाला. आता ईश्वरीच्या घरी कळवायला हवं ना? वल्लरी तमाशा करते. वल्लरी म्हणते, हो, ईश्वरीच्या घरी कशाला? आता जगभर ढिंडोरा घेऊन आरडाओरडा करून सगळ्यांना सांगा. सगळ्यांचं समाधान झालंच असेल ना? आता काय, उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. ही मुलगी, ही ईश्वरी आपलं घर कसं उद्ध्वस्त करते ते. अविनाश म्हणतो, अगं वल्लरी, तू ईश्वरीला का बोलतेस? वल्लरी म्हणते, कारण तिने पुन्हा एकदा स्वतःची मनमानी केली आहे. स्वतःच्या बहिणीला या घरामध्ये घुसवायचा हिचा प्लॅन यशस्वी झाला. अंजली म्हणते, मामी, अगं प्लॅन वगैरे काही नाही आहे तिचा. वल्लरी म्हणते, प्लॅनच आहे. आधी अर्णवला घोळात घेतलं आणि आता त्याच्याच खांद्यावर बंदूक चालवून आकाश, नम्रता यांचा साखरपुडा घडवून आणला. आधी अर्णवच्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि आता चालली आहे आकाशच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायला. अंजली म्हणते, अगं एवढं टोकाचं बोलू नको, ईश्वरी तशी नाही आहे मामी. वल्लरी म्हणते, ईश्वरी कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. अर्णव म्हणतो, मामी बासा, हा जो डिसिजन होता ना तो पूर्णपणे माझा होता. या ईश्वरीचा काहीही संबंध नाही आहे त्याच्याशी. वल्लरी म्हणते, तेच तर ना, आधी तुला सांगितलं तिने, तुला घोळात घेतलं आणि मग तुझा ब्रेन वॉश करून तुला पुढे केलं आणि तू पण पुढे आलास. त्या दोघांचा साखरपुडा मोडला. पण एक लक्षात ठेवा, या दोघी बहिणी मिळून आता सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी काय बोलते. अर्णव म्हणतो, मामी, हे ब्रेनवॉश वगैरे असे शब्द वापरू नकोस. मला कोणीही ब्रेनवॉश केलेलं नाही आहे. मी बघतोय ना, आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे, ते तुला दिसत नाही आहे का? वल्लरी मोठमोठ्याने आरडाओरडा करते, तमाशा करते, खूप चिडचिड करते आणि तिथून निघून जाते. घरातले सगळेच गेलेले असतात. आकाश, नम्रता, अर्णव ईश्वरीशी बोलतात आणि त्यांचे आभार मानतात. अर्णवला पोलिसांचा फोन येतो आणि तो बाहेर जातो. इन्स्पेक्टर अर्णवला सांगतात की आम्हाला एका ठिकाणी डेड बॉडी सापडली आहे. ती जास्त प्रमाणात डिकम्पोज झाली आहे, त्यामुळे आम्ही काही जास्त ओळखू शकत नाही आहे. त्या बॉडीची ओळख पटवणं अवघड चाललं आहे. अर्णव विचारतो, मग मी यात काही मदत करू शकतो का? इन्स्पेक्टर म्हणतात, हो, त्या डेड बॉडीजवळ हे आय कार्ड सापडले, तुमच्याच कंपनीचं आहे. स्पष्ट दिसत नाही आहे, पण हे तुम्ही शोधून काढा.
ही बाई कोण होती, हे आय कार्ड कोणतं आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. अर्णव म्हणतो, चालेल, तुम्ही मला याचा फोटो पाठवून ठेवा, मी लवकरात लवकर इन्फॉर्मेशन काढतो. इन्स्पेक्टर अर्णवला फोटो पाठवतात. अर्णव लगेच कामाला लागतो. तर इथे ईश्वरी नम्रताच्या घरी येतात आणि आईला सगळं सांगतात. साखरपुडा कशा पद्धतीने पार पडला, मेघना आकाशचा साखरपुडा कसा मोडला ते सगळं सांगतात. ईश्वरी आईला समजावते आणि त्यामुळे आई आकाश नम्रता यांच्या नात्याला मान्यता देते. ईश्वरी आई यांचं बोलणं चालू असतं आणि आजींचा फोन येतो. आजी ईश्वरीच्या आईला सांगतात की लग्नाची बोलणी करायला तुम्ही उद्या आमच्या घरी या. आई म्हणतात, मी यांना सांगते आणि मग तसं आम्ही येऊ. आई फोन ठेवतात आणि ईश्वरीला मिठी मारतात. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.